त्या बाहेरच्या पोरीसाठी घरातल्या लोकांना दुखावतोस, त्यांच्यावर संशय घेतोस तू. आणि नेहमी जे दिसतं ना तेच खरं नसतं. कधी कधी सत्य वेगळं असतं. आणि डोळ्यांनी बघण्यापेक्षा ना मनाचं ऐकावं. आणि माझं मन सांगतं की सावली मला असं सोडून नाही जाऊ शकत. ज्या बंधनामध्ये आम्ही बांधले गेलो नाही ते बंधन आहे सावली नाही तोडू शकत. झालं, मी बोलू आता. आता बास. मी जे काय ठरवलंय ते तुझ्या भल्यासाठी ठरवलंय. तुझं आणि अस्मीचं लग्न मी ठरवलंय अँड दॅट इज फायनल. आता याच्यावर मला चर्चा नकोय. साऊ, आई, मी ठीक आहे. तू काळजी करू नको, मला काही झालं नाहीये. साऊ, मी तुला काय बी विचारलं नाही लेकरा. तुझ्या गळ्यात अजून बी मंगळसूत्र आहे. जर तुला खरंच जावई बापूंपासून दूर जायचं असतं ना तर आज ते तुझ्या गळ्यात नसतं. एवढं तर एक आहे म्हणून कळतंय पोरी मला. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. नक्की काहीतरी मोठं घडलं असणार म्हणूनच असा निर्णय घेतला असेल ना तू. त्याच्यामुळं मी तुला काहीच विचारणार नाही. माझ्या इट्टलावर आणि माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. आणि कसं आहे सावू, शेवटी त्या सावळ्याची सावली आहेस का तू. त्याच्यामुळं तुझ्या आयुष्याचं काय करायचं हे तोच ठरवल ना लेकरा. नको बाई इतका विचार करू. सगळं ठीक होईल. हा, तो मरण आता खूप वैताग आला. काय चाललंय हे सगळं. आपण कोणाच्या विश्वासावर इथे रात्रभर बाहेर बसून राहणार आहोत. ती सावली निघून गेली कुठेतरी आणि आपण इथे असे. काही पुढचं प्लॅनिंग आहे का, काही घडणार आहे का पुढे. पॅनिक होऊ नको, शांत हो प्लीज. बघ मी पण तोच विचार करतोय. ऑनेस्टली मला आत्ता वाटलं होतं की आतापर्यंत मॉम येऊन आपल्याला घरी घेऊन जाईल, पण नाही आली ना. आता मॉम नाही आली तर पुढे काय करायचं याचा विचार केलाय तो. अरे आयुष्यात फक्त जर तरवर निर्णय नाही घेता येईल, आपल्याला ऍक्शन घ्यावी लागेल. हे बघ, आपल्याकडे पुढचं काही प्लॅनिंग नाहीये. मी काय म्हणते, तू आत्ताच्या आता जाऊन मॉमशी बोल. चल. ठीक आहे, मी मॉमशी बोलतो. चल. मॉम, मॉम, मॉम.
अजून किती वेळ असेच बाहेर थांबणार होता मी? आम्हाला जर तू घरात घेणार नसशील ना तर काय ब्लॅकमेल करतोयस का मला? नाही. मग पुढे काय? माहित नाही. मला कसं कळेल पुढे काय? ह्याचा तू विचार करायला पाहिजे होतास ना लग्न करताना, की पुढे काय केला होतास विचार? माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि मी तुमचा स्वीकार करावा, तुम्हाला एक्सेप्ट करावं? नाही, ते माझ्याकडून शक्यच नाहीये. कारण जे सारंग आणि त्या पोरीचं झालं तेच तुझं व्हायला नको असं मला वाटतंय. सो तारा वजे, सॉरी, मेंदळ्यांच्या घरची सून तू होऊ शकत नाहीस. मॉम, जर माझी बायको मेंदळे घराची सून होऊ शकणार नसेल तर मी इकडे राहून काय करू? मी हे घर सोडून चाललोय कायमचा. आणि मॉम, आय एम व्हेरी सिरियस. आमचं नातं जर या घरात मान्य केलं जाणार नसेल ना तर मला या घरात राहण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. बाय मॉम. चल. सोहम, सोहम का? सोहम, सोहम, ए, कुठे चालतो? काय बोलतोय तू? पुढचं काही प्लॅनिंग केलंयस का? नाही, पुढचं काही प्लॅनिंग नाहीये, पण आता इकडनं आपण चाललोय. आई तू काय करतेस? अगं सोहम घर सोडून चालला आहे, थांबव त्याला. आई अगं काय करतेस तू? आई आई तुला माहिती आहे ना त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. आता पण जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर काय करणार आपण? आई आपण शांतपणे सगळं सॉल्व्ह करूयात ना. थांबू आई त्याला. हे बघ आई, आजपर्यंत तो आपल्या शब्दाबाहेर गेलेला नाहीये. असं कधीच वागलेला नाहीये तो. आज तो घर सोडून चाललाय. आई आई असं का करतेस तू? आई अगं त्याला या जगात वावरायचं कसं, जगायचं कसं, कशाचंही ज्ञान नाहीये त्याला. आई थांबव. पण ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता ना. लग्न करायच्या आधी त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आई झाली त्याच्याकडून चूक. अगं एवढी मोठी शिक्षा देणारच का त्याला? वाद तुझ्यात आणि भैरवीजींमध्ये आहेत ना, मग त्यांना का शिक्षा देतेस तू? त्यांची काय चूक आहे? आई हा न्याय नाही आहे. तुझ्याकडून हे अपेक्षित नाही. मग काय आहे माझ्याकडून अपेक्षित? सांगा एकदाच मला, काय अपेक्षा ठेवताय माझ्याकडून? आई एवढीच अपेक्षा आहे की सोहमला घरात येऊ दे. तुला माहिती आहे ह्यापूर्वी सुद्धा या घरातून जो कोणी निघालाय ना त्याच्यावर काही ना काहीतरी संकट आलंय. सोहमची काळजी वाटतेय. थांबवू त्याला. थांबवते एका अटीवर. तू अस्मी बरोबर लग्न करायला तयार हो. ठीक आहे, करेन मी अस्मी सोबत लग्न. सोहमला थांबव. ऐश्वर्या, येस मग. कर सया कर याच्यावर आता.
तुला शब्द दिला नाही मग या पेपरची काय किंमत आहे? करेन मी अस्मितासोबत लग्न तुझ्यासाठी. माप ओलांडून आते. वहिनी काम. सोहम नाव घे नाव. चल कमॉन. चला जे काय करायचं ते लवकर करा, खूप उशीर झालाय. चला. कशासाठी राजकुमार, काय गरज आहे? नाव वगैरे काही नको, तू माप ओलांड आणि आत ये. मेंदळ्यांच्या घराण्याचे रीती रिवाज परंपरा म्हणून केवळ गृहप्रवेश चालू आहे. हा, इतकंच. नाव वगैरे नको, तू ये डायरेक्ट. उशीर झालाय. चल माप ओलांड. नांदा सौख्य बरे. कॉंग्रॅच्युलेशन. नको नको, काहीच गरज नाही या सगळ्याची. तुझ्या लग्नाचं सत्य तुला कळायला हवं म्हणून सांगते. हे सगळं माझ्या इच्छेविरुद्ध झालंय. मी या लग्नाला मान्यता वगैरे अजिबात दिलेली नाहीये. एक कर्तव्य म्हणून मी हे सगळं पार पाडतेय. सो आपलं नातं तेवढंच आहे. ये इथे ये सारा. अस्मी ये. सो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण इथे का जमलोय ते. अर्थात सारंग आणि अस्मीचं लग्न. पण सगळ्यात महत्वाची आहे ती उद्याची हळद. कधी उद्या? हं. ही एवढी काय घाई आहे? म्हणजे पत्रिका नाहीये, कसली अरेंजमेंट नाहीये. अगं लग्न आहे. नाही म्हणजे घाई समजू शकतो मी पण सगळं रीतीप्रमाणे व्हायला हवं. हो ना, सगळं व्यवस्थितच होणार कारण माझी सगळी तयारी झाली आहे. ऐश्वर्या ठेव. पत्रिका रेडी आहे. पण रीतीप्रमाणे पहिली पत्रिका देवासमोर ठेवावी लागते ना बाबा? हो देवाला दाखवायला हवी पत्रिका. सारंग पत्रिका देवासमोर ठेवतोस? येस मी.
विठुराया, सारंग सरांची काळजी घे. ह्या सगळ्यात त्यांची काही चूक नाहीये. त्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. ये सारा, देवासमोर पत्रिका ठेवा. अमृता बहिणी, पत्रिकेला हळद कुंकू करून घे. थांब जरा अमृता. तू नको. ऐश्वर्या, तू ये. ओके मॉम. गणराया, माझ्या सारंगचं आणि अस्मीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे. बाप्पा, तुझ्यापासून काय लपलंय? तू सर्व ज्ञानी आहेस. सावलीने असा निर्णय का घेतलाय माहिती नाही. तुला माहिती असेलच. तिची काळजी घेशील देवा. सारंग, आय एम सो हॅपी. ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते, तो दिवस आज फायनली आलाय. आपलं लग्न होत आहे सारंग. का करतेस हे सगळं? माहिती आहे ना तुला, तुझ्यावर प्रेम नाही आहे माझं. असं कसं नाहीये? प्रेम आहे. तू तू नाकारतोय सारंग. आणि माझंही खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. म्हणून तर हे सगळं घडून आलंय. सावली सोबत लग्नाच्या बंधनात अडकलेलो आहे ना मी. तुझ्याशी कसं लग्न करू? कसलं बंधन? तुझं आणि तिचं नातं संपलंय. ती मुलगी तुझा विश्वासघात करून डिवोर्स पेपरवर साईन करून ह्या घरातून निघून गेलीये कायमची. नाही अस्मिती निघून नाही गेली. तिच्यावर विश्वास आहे. तिच्या जाण्याचं काहीतरी वेगळं कारण असेल. काय बोलतोयस तू? हो, तिला जर जायचं असतंच तर मैत्रीच्या नात्याने ती मला सांगून गेली असती. माझा विश्वास आहे सावलीवर आणि तिचा माझ्यावर. असं काही नाहीये. नसेल तिला सांगायचं. आणि एवढंच असतं तर ती त्या डिवोर्स पेपरवर साईन करून का गेली असती? एवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे, तरी आपण बाकीच्या गोष्टींकडे का बघतोय? मला एक गोष्ट सांग, फक्त मैत्रीच होती ना तुमच्यात? मग अजूनही का अडकलायस तिच्यात? अशी काय जादू केली त्या मुलीने तुझ्यावर? जादू नाही अस्मी, विश्वास. विश्वास जिंकलाय तिने. तुला माहिती तरी आहे का विश्वास म्हणजे काय असतं? आणि जेव्हा सावली स्वतःहून मला सांगेल ना की तिला माझ्या आयुष्यात राहायचं नाहीये, तेव्हा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवीन.